A very good morning to my dear students. Once again, I welcome you in our lecture. इयत्ता 7वीच्या वर्गामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता परवाच्या तासाला आपण 2 गोष्टी पाहिल्या, फेबल्स पाहिल्या आपण. Those fables were told by Aesop, the famous storyteller Aesop, used to tell some morals to human being with the help of animal characters. प्राण्यांच्या मार्फत किंवा प्राण्यांना मध्यभागी ठेवून इसाप काय करायचा, मानवांना लागू पडतील किंवा मानवी जीवनाशी लागू पडतील अशा गोष्टी तो सांगायचा. आणि अशाच 2 फेबल्स आपण काय केल्या, पाहिल्या. ह्या फेबल्स, पहिली फेबल होती 2 फ्रेंड्स अँड अ बियर, 2 मित्र आणि एक अस्वल, पहिली फेबल. दुसरी होती कंट्री माऊस अँड द टाउन माऊस, खेड्यातला उंदीर आणि शहरातला उंदीर. ह्या दोन्ही गोष्टी आपण जर पाहिल्या त्या खूप आधी घडून गेल्या होत्या. किंवा ह्या दोन्ही गोष्टी सांगत असताना त्यामध्ये भूतकाळाचा वापर केला होता. बेसिकली 3 काळ आहेत आपल्याकडं, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स असे काय आहेत, हे 3 काळ असलेले आपल्याला पाहायला मिळतील. यातला पहिला काळ प्रेझेंट टेन्स आपण पाहिला. सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस, याचा सुद्धा आपण अभ्यास केला. मग आज आपण जो पाहणार आहोत तो आहे पास्ट टेन्स, म्हणजेच भूतकाळ. त्यातलाही पहिला भाग, दॅट इज सिम्पल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ आपण इथं पाहणार आहोत. मग साधा भूतकाळ म्हणजे काय, तो वापरायचा का, साधा वाक्य कशी लिहायची, हे सुद्धा आज आपण त्याचा अभ्यास करायचा आहे. चला तर मग पाहूया. आता इथं बघा, फर्स्ट ऑफ ऑल एक्झाम्पल्स ऑफ रेग्युलर वर्ब्स. रेग्युलर वर्ब म्हणजे क्रियापद किंवा ज्याचा भूतकाळ रूप ईडीने सुरुवात होतं, ईडी लागतं, त्याला आपण रेग्युलर वर्ब्स आपण म्हणतो. वर्क, वर्क, वर्क. आता इथं तुमच्यासमोर एक क्रियापद दिले बाळांनो. वर्तमान काळ पाहता असताना आपण वर्क पाहिलं होतं, वर्किंग पाहिलं होतं, ही वर्क्स, शी वर्क्स हे सुद्धा पाहिलं होतं. आता आपण हेच क्रियापद काय पाहणार आहोत, भूतकाळात पाहणार आहोत. भूतकाळात पाहण्यापूर्वी ह्या क्रियापदाचे काय आहेत, 3 रूप आहेत बाळांनो. कोणतं बघा, पहिलं आहे वर्क, इथं दिलं आहेच ऑलरेडी. मग याचा भूतकाळ वर्क्ड, WORKED, वर्क, वर्कड. आणि पुन्हा वर्कड, वर्क, वर्कड, वर्कड. हे वर्क झालं सिम्पल प्रेझेंट टेन्स किंवा मेन वर्ब आपण त्याला म्हणूया. हे पास्ट ऑफ वर्ब आणि हे पास्ट पार्टिसिपल, धातू साधित रूप आपण ज्याला म्हणतो ते. मग ज्या क्रियापदाच्या शेवटी ईडी लागतं त्याला आपण रेग्युलर वर्ब्स म्हणतो. वर्क, वर्कड, वर्कड. ठीक आहे. आता पुन्हा जर सांगायचं असेल लिव्ह, LIVE, लिव्ह, लिव्ड, लिव्ड. बघा हे सुद्धा रेग्युलर वर्ब. आणि दुसरा भाग येतो तो इररेग्युलर वर्ब. इररेग्युलर वर्ब म्हणजे काय, तर ज्याच्या शेवटी आपण ईडी लावू शकत नाही, ईडी लावून होत नाही. तर फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं ईट, EATE, आता इटेड होणार का, नाही. ईट, एट, ईटन.
ज्यावेळी ईट, एट, ईटन होतं त्यावेळी इररेग्युलर वर्ब्स असं आपण म्हणतो. ठीक आहे. मग आता आपल्याला काय पाहायचं आहे बघा. वर्क ह्या शब्दापासून, वर्क ह्या क्रियापदापासून आपण साध्या भूतकाळामध्ये वाक्य तयार करणार आहोत. ठीक आहे. आता वाक्य तयार करण्या अगोदर मागच्या तासाला सुद्धा आपण पाहिलं होतं. आय, वी, यू, यू, ही, शी, इट आणि दे. ठीक आहे. ही आपण काय पाहिली होती, ही आपण सब्जेक्ट म्हणू याला, किंवा सर्वनामे असं आपण म्हणू. हे झालं सिंग्युलर आणि हे झालं प्लुरल. इथं पी लिहूया आणि इकडं यस, सिंग्युलर आणि प्लुरल, एक वचन अनेक वचन. आता बघा, आय वर्कड, आय वर्कड, मी काम केलं, मी काम केलं. यू वर्कड, तू काम केलास किंवा तू काम केला होता. ही, शी, इट वर्कड, त्याने काम केले, तिने काम केले आणि त्यानं सुद्धा काम केलेलं आहे. ही, शी, इट, तो, ती, ते. बरोबर का. इकडे बघा, हे झालं सिंग्युलर. आता इथं प्लुरल. वी वर्कड, आम्ही काम केलं. यू वर्कड, तुम्ही काम केलात. दे वर्क, त्यांनी काम केलं. मग तर आता इथं तुम्हाला पाहायला मिळेल हे जे एक्झाम्पल्स आहेत रेग्युलर वर्ब. आय वर्कड, वी वर्कड. यू वर्कड, यू वर्कड. ही वर्कड, शी वर्कड, इट वर्कड आणि दे वर्क. अशा पद्धतीनं काय होतं, इथं साध्या भूतकाळातलं वाक्य होतं बाळांनो. म्हणजेच आय, यू, ही, शी, इट, वी, यू, दे हे काय झाले सगळे, तर वाक्यातला सब्जेक्ट. बरोबर, म्हणजे कर्ता प्लस ही क्रियापद आहे, पास्ट ऑफ वी म्हणूया आपण त्याला, क्रियापदाचं भूतकाळी रूप. ठीक आहे, क्रियापदाचं भूतकाळी रूप आणि प्लस पुढं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट नसला तरी चालतो, असला तरी चालतो. मग साध्या भूतकाळातलं वाक्य, सिंपल पास्ट टेन्स मधलं वाक्य तयार करत असताना तुम्हाला कसं केलं पाहिजेत आपण, पहिल्यांदा कर्ता घेतला पाहिजेत. आता इथं कर्ता कोणता घेतला सांगा आपण. आय घेतलं, वी घेतलं, यू घेतलं, ही, शी, इट आणि दे हे तीन ते चार कर्ते घेऊन आपण सिंपल पास्टमधलं वाक्य बनवलं. ठीक आहे. आय वर्कड, वी वर्कड, यू वर्कड, यू वर्कड, ही वर्कड, शी वर्कड, इट वर्कड आणि दे वर्कड. बरोबर, ह्या पद्धतीनं आपण इथं सिंपल पास्टमधली वाक्य बनवलं आहे. तर पुढे जाऊया आपण. आता निगेटिव्ह फॉर्म मगाशी जी आपण पाहिली ती कशातली होती, तर सकारात्मक होती. आता इथं नकारात्मक पाहिजे आहेत आपल्याला. आता इथं बघा, आय डिडंट वर्क, यू डिडंट वर्क, डिडंट वर्क, शी, ही डिडंट वर्क, शी डिडंट वर्क, इट डिडंट वर्क, वी डिडंट वर्क, डिडंट. आता इथं तुम्हाला हा डीड हे काय आलं, टू बी फॉर्म. याला आपण म्हणू इट इज अ फॉर्म ऑफ टू बी. जसं प्रत्येक क्रियापदाचं धातुसाधित रूप असतं, भूतकाळी रूप आहे, तसंच इथं सुद्धा आहे. डू, डज आणि डीड ही काय आहेत बाळांनो, ही इथं क्रियापदाची रूप आहेत. आता डू कधी वापरायचं, तर प्रेझेंट टेन्स असेल तर,
डज प्रेझेंट टेन्स असेल तर फक्त ही डज, शी डज आणि इट डज अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, वापरू शकता. आणि डेड हे कधी वापरायचं, भूतकाळात वापरायचं. इथं बघा तुम्हाला प्रत्येक वाक्यामध्ये काय दिसेल, डीड हे दिसेल. ठीक आहे. मग आता इथं डिडंट का वापरलं, कारण नकारार्थी वाक्य आहे. आय डिड नॉट वर्क म्हणजेच मी काम केलं नव्हतं, नाही. नकार म्हणजे नाही, होकार नकार. यू डिडंट वर्क तू काम केला नाहीस. ही शी इट डिडंट वर्क त्यानं काम केलेलं नाही, तिनं काम केलेलं नाही, त्यांनी काम केलेलं नाही. मग इथं नकार दाखवण्यासाठी आपण काय केलं, डीड हे वापरलं. पाहणं आता बघा इथं एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची, इथं ज्यावेळी तुम्ही वाक्यात डीड वापरताय, डीड वापरल्यानंतर तुमचं जे क्रियापद येतं त्याचा मूळ रूप आपण लिहिणं गरजेचं आहे. मगाच्या भागामध्ये आपण काय पाहिलं होतं, आय वर्कड, इथं वर्क भूतकाळी रूप वापरलं, पण इथं लगेच वर्क वापरलं का, कारण इथं डीड आलेलं आहे वाक्यात, म्हणून इथं वर्क. आय डिडंट वर्क, यू डिडंट वर्क, ही डिडंट वर्क, शी डिडंट वर्क, इट डिडंट वर्क. हे मेन रूप आहे, ते मेन रूप आपल्याला काय करायचं आहे, वापरायचं आहे, हे विसरायचं नाही आपण. ठीक आहे. हे झाले नकारात्मक रूप. आता बघूया इंट्रोगेटिव्ह फॉर्म म्हणजे क्वेश्चन फॉर्म. आता प्रश्न लिहिताना, प्रश्नार्थक वाक्य प्रश्न लिहिताना सुरुवातीला क्रियापद आलं पाहिजे. बरोबर, आले का इथं, डीड हे क्रियापद आहे. डिड आय वर्क मी काम केलं होतं, क्वेश्चन मार्क आहे. तू काम केलं होतास, डिड यू वर्क. डिड ही वर्क त्यानं काम केलं होतं का, तिनं काम केलं होतं का. डिड वी वर्क आम्ही काम केलं होतं. डिड यू वर्क तुम्ही काम केलं होतं. आणि डिड दे वर्क त्यांनी काम केलं होतं का. नाही, आन्सर इज येस ऑर नो. उत्तर काय असणार आहे आपल्याला, येस की असेल किंवा नो असेल बाळा. मग आता इथं जे डीड आहे, डीड वापरून आपण काय करू शकतो, इंट्रोगेटिव्ह फॉर्म म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य आपण इथं करू शकतो. इथं दिले बघा क्वेश्चन मार्क तुम्हाला तिथं, बरोबर आहे. हा क्वेश्चन आपण तयार करायचा आहे. पण हा प्रश्न साध्या वर्तमान काळात जर तुम्हाला तयार करायचा असेल तर तुमच्या प्रश्नाची सुरुवात डीडने झाली पाहिजे. ठीक आहे, कळालं का. ओके गुड, पुढे जाऊया आपण. आता इरेग्युलर वर्ब्स. मगाशीच मी तुम्हाला म्हटलं रेग्युलर वर्ब वर्क, ईट एट इटन, इरेग्युलर. आता इथं बघा स्पीक स्पोक स्पोकन. आता इथं कोणतं आहे, स्पीक आहे. बरोबर, हे झालं मेन वर्ब. इथं एम व्ही लिहू आपण. आता ह्याचंच भूतकाळ रूप यस पी ओ के ई स्पोक, आणि पास्ट पार्टिसिपल यस पी ओ के ई एन, स्पीक स्पोक स्पोकन असं. मग आता स्पोकन कधी वापरायचं हे आपण पास्ट परफेक्टमध्ये वापरू बाळांनो. इथं मात्र काय वापरणार आपण, पास्ट ऑफ वर्ब. आय स्पोक मी बोललो, स्पीक म्हणजे बोलणे. आय स्पोक, वी स्पोक आम्ही बोललो. तू बोलला, तुम्ही बोललात. तो बोलला, ती बोलली, ते बोलले, आणि त्यांनी बोलले. अशा पद्धतीनं आपण काय करायचे आहेत, वाक्य करायचे आहेत. काय बघा, आय स्पोक, यू स्पोक, ही शी इट स्पोक. इथं बघ, ठीक आहे. अशा प्रकारे वी स्पोक, यू स्पोक, दे स्पोक. मग आता हे बनवताना तिथं आपलं वर्ब काय राहील का, येस पास्ट ऑफ वर्ब, बरोबर. सब्जेक्ट प्लस
क्रियापदाचं भूतकाळी रूप इथं आहे, इथं सुद्धा तेच आहे, मागं सुद्धा तेच होतं, हे सेम राहणार, हे विसरायचं नाही आपण. आता बघूया निगेटिव्ह. आय डिडंट स्पीक, मी बोललो नाही. यू डिडंट स्पीक, तू बोलला नाहीस. ही शी इट डिडंट स्पीक, अशी ही नकारात्मक वाक्य झाली. मगाशी सुद्धा नकारात्मक वाक्य बनवताना आपण काय वापरलं बघा, मेन रूप वापरलं आहे, बरोबर, मूळ क्रियापद वापरलेलं आहे. इथं सुद्धा तुम्ही मूळ क्रियापदच वापरलं पाहिजे, वापरणं गरजेचं आहे. आय डिडंट स्पीक, ऐका बघा, स्पीक स्पीक स्पीक, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मेन वर्ब पाहायला मिळेल. पूर्ण वाक्य लिहू आपण. मेन वर्ब म्हणजेच मूळ क्रियापद इथं वापरावं लागेल. आणि डिडंट म्हणजेच नकार. आय डिडंट स्पीक, यू डिडंट स्पीक, ही डिडंट स्पीक, शी डिडंट स्पीक, इट डिडंट स्पीक, वी डिडंट स्पीक, यू डिडंट स्पीक आणि दे डिडंट स्पीक. अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, निगेटिव्ह फॉर्म्स आपण तयार करता येते. तसंच प्रश्नार्थक वाक्य बाळांनो, डिड आय स्पीक, डिड यू स्पीक, डिड ही स्पीक, डिड शी स्पीक, डिड इट स्पीक आणि डिड वी स्पीक, डिड यू स्पीक, डिड दे स्पीक. अशा पद्धतीने आपण इंट्रोगेटिव्ह फॉर्मसुद्धा आपल्याला काय करता येईल, तयार करता येतील. आता पुढे जाऊ आपण. आता नियम बघा काय आहेत, आपण रूल्स आपण पाहणार आहोत. वाक्य आपण पाहिले. When the verb ends in E, the past simple is formed by adding D, care, cared. आता हा नियम कोणता आहे बाळांनो, तर दिलेल्या क्रियापदाचं पास्ट ऑफ वर्ब कसं बनवणार. आता इथं केअर, सपोज फॉर एक्झाम्पल CARE असेल, जर क्रियापदाचा शेवट ई ह्या अक्षरानं होत असेल तर तुम्ही त्याचं भूतकाळ रूप डी फक्त लावून करू शकता. केअर, केअर्ड झालं का, फक्त डी ॲड करायचं. आणि तेच कॉन्स्टनंट प्लस वाय असेल तर दुसरं, इथं बघा, इथं ईने शेवट असेल तर केअर, केअर्ड. वायने शेवट असेल IED इथं लावायचं. STUDY यामध्ये वायने शेवट होतो, म्हणून त्याचं भूतकाळ रूप काय झालं बाळांनो, स्टडीड. STUDIED, स्टडीड. ह्या पद्धतीनं आपण काय करणं गरजेचं आहे, भूतकाळी रूप बनवणं गरजेचं आहे. मग आता सिंपल पास्ट कधी वापरायचा, टू टॉक अबाउट ॲन ॲक्शन दॅट टूक प्लेस इन द पास्ट. भूतकाळात घडलेली एखादी गोष्ट सांगण्यासाठी आपण साधा भूतकाळ वापरू शकतो. काय बघा, ही गॉट अप, तो उठला. पेड द बिल अँड लेफ्ट, तो उठला, त्यानं बिल दिलं आणि निघून गेला, बरोबर. आय डोंट रीड द लेटर, आय जस्ट गेव इट टू ली. मी पत्र वाचलं नाही, मी लीला देऊन टाकलं. व्हॉट डिड यू से, तुला काय म्हणायचं आहे, इथं बघा. ह्या रेड अक्षरामध्ये तुम्हाला सगळे हे काय आहे, भूतकाळी रूप इथं वापरलेले पाहायला मिळतील. ठीक आहे. आणखीन बघा, टू टॉक अबाउट अ स्टेट कंटिन्यूड फॉर सम टाईम बट दॅट इज नाव फिनिश्ड. फॉर सम टाईम, एका काळापुरती ती गोष्ट मी केला होता. आय वेंट टू स्कूल इन स्कॉटलँड, मी स्कॉटलंडमध्ये शाळेला गेलो होतो. आत्ता कुठं आहे, आत्ता शिरूरमध्ये. आय वेंट टू स्कूल इन स्कॉटलंड. डिड शी रिअली वर्क देअर फॉर 10 years, खरंच ती 10 वर्षाचा काळ स्टेक, बरोबर, 10 वर्षासाठी, 10 वर्षापूर्वी 10 वर्ष तिथं काम करत होती का. डिड शी स्पेंट.
टू टॉक अबाउट ॲक्शन्स दॅट आर रेग्युलरली इन द पास्ट. भूतकाळात सतत काही गोष्टी घडत होत्या. आय ऑफन प्लेड टेनिस विथ हर. मी तिच्यासोबत टेनिस काय खेळायचो. दे नेव्हर वेंट टू द सिनेमा वेन दे लिव्ड इन द कंट्री. पिक्चर बघायला ते कधीच गेले नाहीत. बरोबर. अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, भूतकाळ इथं लिहू शकता, भूतकाळ वापरू शकता. आणखीन एक साधं लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवण्यासाठी आपण काय म्हणू शकतो, येस्टरडे काल, 2 days ago, लास्ट वीक, लास्ट मंथ, लास्ट इयर, इन 2005. बघा, इन 2020 मध्ये काल, येस्टरडे म्हणजे काल. काल काय घडलं होतं, 2 दिवसापूर्वी, मागच्या आठवड्यात, मागच्या महिन्यात, मागच्या वर्षी, इन द 2005, इन द 2018, 2018मध्ये, 2019मध्ये किंवा 2021मध्ये. आता 2020मध्ये आपण सांगू शकतो का, 2020मध्ये कोरोनामुळं आपल्या शाळा बंद होत्या. सांगू शकतो आपण कधी, 2021ला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण भूतकाळाचा इथं वापर करायचा. तुम्हाला फक्त 2च क्रियापदं मी दिलेत, वर्क आणि स्पीक, ही 2 क्रियापदं दिली. आता तुम्ही काय करायचे आहेत, दुसरी रीड म्हणू आपण. एक बघा क्रियापद देते तुम्हाला, आर रीड आणि वॉक. रीड आणि वॉक. पुन्हा आपण काय म्हणूया, राईट. ही 3 क्रियापदं घ्या आणि 3 क्रियापदं घेऊन तुम्ही काय करा, भूतकाळामध्ये वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा. जशी ह्या चार्टमध्ये दिलेत त्या चार्टप्रमाणे तुम्ही ही वाक्य बनवा. ठीक आहे. तर आज आपण इथं थांबतोय. राहिलेला भाग आपण उद्या बघूया. ठीक आहे. थँक्यू.